Hello students, in this video lecture we are going to discuss about the expression of for the maximum work. As we are dealing with the in previous video lecture the expressions for the work, as we know that work is a path function whose value depends upon the path chosen. Therefore, in previous video lecture the expression for the work we determine that work against the constant external pressure, that is the pressure volume work, and work done in a vacuum when there is no opposing force. In this video lecture the pressure, external pressure, is a variable, and variable means there is the process carried out in a reversible manner, and as we know that in the reversible process the work done should be maximum. Therefore, as we know that the expressions for the works in previous video lecture we discuss about the work done, expression of the work done. W is equal to, work is a path function, W is a path function, as we know that path function म्हटल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाथ फंक्शन म्हटल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड राहते, कोणता पाथ चोजन केलेला आहे. मग आता मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण जे वर्कचं एक्सप्रेशन बघितलेलं होतं, काय होतं ते पी एक्स इंटू डेल्टा ई व्ही डब्ल्यू चे एक्सप्रेशन होतं. हे कधी होतं? अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, त्या संदर्भात होतं हे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर W इज इक्वल टू, त्या ठिकाणी काय आलेलं होतं? 0. हे कधी होतं? when there is no opposing force किंवा no opposing pressure, म्हणजेच ह्याला आपण म्हणत होतो ऑर इन व्हॅक्यूम, वर्क डन इन अ व्हॅक्यूम. प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे, ह्या ठिकाणी प्रेशर किंवा ऑपोजिंग प्रेशर काय आहे? 0 आहे, म्हणजेच व्हॅक्यूम मध्ये आपण वर्क डन हे केलेलं आहे. आणि तिसरं आहे वर्कची व्हॅल्यू आपल्याला बघायची, जे काय येणार आहे आपण ही कॅल्क्युलेट करणार आहे. -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हे आपल्याला फाइंड आउट करायचं, डिराइव्ह केलेलं आहे. जसे आपण हे एक्सप्रेशन्स डिराइव्ह केलेले होते त्याचप्रमाणे हे वर्कचं एक्सप्रेशन हे सुद्धा आपल्याला काय करायचं आता? डिराइव्ह करायचंय. आणि ह्या ठिकाणी प्रेशर कसं असणार आहे? प्रेशर इज अ व्हेरिएबल. प्रेशर इज काय असणार आहे? व्हेरिएबल म्हणजे नंतर म्हणजे जसं इथं कॉन्स्टंट होतं एक्सटर्नल कॉन्स्टंट प्रेशर, इथं 0 ऑफ प्रेशर होतं, इथं काय असणार आहे? प्रेशर कमी असणार आहे. प्रेशर कमी असणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की प्रोसेस ही कॅरीड आउट करणार आहोत आयसोथर्मल रिव्हर्सिबल कंडिशन. रिव्हर्सिबल कंडिशन म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती असतं की मॅक्सिमम वर्क ह्या ठिकाणी काय होत असतं? ऑब्टेन होत असते. ह्या एक्सप्रेशनला आपण डब्ल्यू मॅक्स असं म्हणणार आहे. मॅक्सिमम वर्क ऑब्टेन होणार आहे. आणि ह्या ठिकाणी प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर ह्यामध्ये इन्फायनायटीसिमल डिफरन्स राहणार आहे. आता इन्फायनायटीसिमल डिफरन्स म्हणल्याच्या नंतर व्हेरी स्मॉल डिफरन्स राहणार आहे. आणि जसं जसं गॅस एक्सपांड होणार आहे आपण त्याच्यामधलं एक्सटर्नल प्रेशर काय करणार आहे? हळूहळू कमी होत जाणार आहे. मग आता हे कशा प्रकारे आपण हे एक्सप्रेशन डिराइव्ह करायचे ते आपण बघायचं. ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं एक्सप्रेशन फॉर दी मॅक्सिमम वर्क. ठीक आहे, किंवा एक्सप्रेशन ऑफ अ वर्क इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन. आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर आणि रिव्हर्सिबल म्हणजे देयर इज अ इन्फायनायटीसिमल डिफरन्स बिटवीन दी प्रेशर ऑफ अ गॅस अँड ऑपोजिंग फोर्स किंवा ऑपोजिंग प्रेशर एक्सटर्नल प्रेशर. याच्यामध्ये इन्फायनायटीसिमल डिफरन्स असतो. इन्फायनायटीसिमल डिफरन्स म्हणजे देयर इज अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ डिफरन्स बिटवीन द प्रेशर ऑफ गॅस अँड दी एक्सटर्नल प्रेशर. मीन्स प्रेशर व्हेरिएबल राहणार आहे. त्या ठिकाणी मी एक ह्याच्या संदर्भात ज्यावेळेस एक्सप्रेशन सांगितलं होतं तुम्हाला, ज्यावेळेस रिव्हर्सिबल कंडिशनच्या वेळेस, त्यावेळेस तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं मी. 4 व्हीलर आहे आणि ती 4 व्हीलर आपण कशाच्या संदर्भात बघितलेलं होतं? चढावर बंद पडलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे? ती 4 व्हीलर ढकलायची आहे.
मग आता ढकलायचं असल्यावर आपल्याला काय लक्षात येतं की आपला फोर्स जो आपण ढकलतो तो असतो ड्रायव्हिंग फोर्स, आणि जो परत येणार असतो तो असतो रिव्हर्स किंवा अपोजिंग फोर्स असतो, आणि आपण जो ढकलतो तो काय असणार आहे, ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे. मग जेवढं आपण जर ढकलू तरच ती गाडी काय होणार आहे, पुढे सरकणार आहे. आणि समजा जर अपोजिंग फोर्स जर जास्त झाला तर ती गाडी काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. मग जर आपल्याला ती गाडी जर पुढे एका ह्याच्यामध्ये ढकलायची असेल पूर्ण ह्याच्यामध्ये, तर आपल्याला काय होईल, त्या ठिकाणी काय होणार आहे की आपल्याला एका दमामध्ये आपण ढकलू शकू का ती गाडी, नाही. थोड्या थोड्या अमाऊंट मध्ये आपण काय करणार आहे, ते ढकलणार आहे गाडी. लक्षात येते, एका दमामध्ये ती गाडी ढकलू शकणार नाही. त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक्सपान्शन होणार आहे गॅसचं, आणि गॅसचं एक्सपान्शन हे कशामध्ये होणार आहे, रिव्हर्सिबल कंडिशन मध्ये, किंवा ही प्रोसेस आपण बघणार आहोत रिव्हर्सिबल कंडिशनच्या संदर्भात. रिव्हर्सिबल कंडिशन म्हणजे ज्या ठिकाणी अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स मध्ये काय होणार आहे, व्हेरी इन्फायनाइटिसिमल डिफरन्स राहणार आहे. इन्फायनाइटिसिमल डिफरन्स म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ डिफरन्स बिटवीन द प्रेशर ऑफ अ गॅस अँड एक्सटर्नल प्रेशर. लक्षात येते. मग आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की थर्मोडायनॅमिक्स मध्ये वर्क हे कशा प्रकारे होत असतं. वर्क डन हे ज्यावेळेस गॅसचं एक्सपान्शन होत असतं किंवा गॅसचं कॉम्प्रेशन होत असतं त्यावेळेसच वर्क डन होणार आहे. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला वर्क डन जे एक्सपान्शन ऑफ गॅस होणार आहे की हे कोणत्या कंडिशन मध्ये होणार आहे, प्रेशर व्हेरिएबल असणार आहे किंवा रिव्हर्सिबल कंडिशन मध्ये होणार आहे. आयसोथर्मल रिव्हर्सिबल कंडिशन तुम्हाला ह्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम वर्क होणार आहे. म्हणून डब्ल्यू मॅक्स ही व्हॅल्यू येणार आहे. डब्ल्यू मॅक्स आपण लिहिलं, ह्या ठिकाणी लिहिलं नाही, ह्या ठिकाणी लिहिलं नाही, पण ह्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू, कारण मॅक्झिमम वर्क अचीव्ह होणार आहे ह्या ठिकाणी. कारण का, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रिव्हर्सिबल कंडिशन, ज्यावेळेस फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस ह्या ठिकाणी वेळेस आपण बघितलेलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मॅक्झिमम वर्क शुड बी ऑब्टेन इन केस ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. मग बघूया आपण त्या संदर्भात, त्याच्या संदर्भात मॅक्झिमम वर्कचे एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी बघणार आहोत आपण. बघूया काय आहे ते. ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये, मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये, दोन्ही व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हे एक्सप्रेशन ऑफ वर्क डन हे बघितलेलं होतं वेगवेगळ्या कंडिशनला. आता ह्या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. बघूया काय मी सांगितलेलं आहे. एक्सप्रेशन फॉर, बघायचं आपल्याला, एक्सप्रेशन फॉर दी वर्क इन कोणत्या कंडिशन मध्ये, इन आयसोथर्मल. आयसोथर्मल म्हणल्याच्या नंतर कॉन्स्टंट टेम्परेचर असणार आहे, लक्षात घ्या. इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन, रिव्हर्सिबल कंडिशन किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि किंवा त्यालाच आपण म्हणत असतो, और त्याला आणखी काय असं म्हणू शकतो, एक्सप्रेशन फॉर दी मॅक्झिमम वर्क. एक्सप्रेशन फॉर दी मॅक्झिमम वर्क, मॅक्झिमम वर्क. या ठिकाणी वर्क जे ऑब्टेन होणार आहे हे सगळ्यात जास्त असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. पहिल्यांदा मी डायग्राम काढून दाखवतो. डायग्राम काढून दाखवल्याच्या नंतर तुम्हाला ते डायग्राम समजल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर मी एक्सप्रेशन डिराईव्ह करणार आहे. ठीक आहे, कारण एक्सप्रेशनच बघायचे आपल्याला वर्कच्या संदर्भात, खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. डायग्राम पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतर मग आपल्याला बघायचं त्याचं एक्सप्रेशन बघणार आहोत आपण. बघूया, पहिल्यांदा डायग्राम समजून घ्या व्यवस्थित. अशा कन्सिडर, आपण काय करणार हे थोडे हे आहे. मग आता कन्सिडर करणार आपण. कन्सिडर आयडियल गॅस किंवा कन्सिडर n मोल्स ऑफ गॅस, n मोल्स ऑफ गॅस. ठीक आहे, n मोल्स ऑफ गॅस आहे. कन्सिडर n मोल्स ऑफ गॅस. पहिल्यांदा आपण इतर हे कन्सिडर करूया आपण. बघा हे या ठिकाणी झालेलं आहे. मग ह्या ठिकाणी
consider n moles of a gas enclosed in a cylinder fitted with movable rigid piston. या ठिकाणी फिट केलेलं आपण विथ अ फ्रिक्शनलेस मूवेबल पिस्टनच्या ह्याच्यावर आपण काय केलेलं त्याला फिट केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण मग हे कोणती सांगितली, ह्या ठिकाणी V1 आहे. ह्या ठिकाणी गॅसचं एक्सपेन्शन होणार आहे, गॅसचं एक्सपान्शन होणार आहे कुठून, फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फ्रॉम फायनल व्हॉल्यूम V2. मग कशा प्रकारे होणार आहे बघूया. हे इथं झालं, त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी इथं एक्सपान्शन झालेलं आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे, हे ह्या ठिकाणी येईल. प्रेशर हळूहळू आपण काय करत चाललोय, कमी करत चाललोय. म्हणजे देयर इज अ इन्फायनाइटेसिमल डिफरन्स बिटवीन द प्रेशर ऑफ अ गॅस अँड द एक्सटर्नल प्रेशर. आता एक्सटर्नल प्रेशर हे बघा, हे जे काय हे राहणार आहे या ठिकाणी, हे प्रेशर ऑफ अ गॅस असणार आहे, जे गॅसला काय करायला लावणार आहे, एक्सपांड व्हायला लावणार आहे. आणि जो अपोजिंग प्रेशर राहणार आहे या ठिकाणी, हा कसला राहणार आहे, एक्सटर्नल प्रेशर राहणार आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स बघा बरं, हे बघा आहे कसं आहे, या ठिकाणी एवढा डिफरन्स आहे, एक्सपान्शन झालेला आहे. हे झाली पहिल्या स्टेप मध्ये. दुसऱ्या स्टेप मध्ये परत काय होईल, आता थोडंसं आणखी एक्सपान्शन होईल गॅसचं. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी काय होईल, परत आपण काय केलेलं होतं, एक्सटर्नल प्रेशर थोडंसं आपण काय करत चाललोय, कमी करत चाललोय. मग ह्या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, एवढा डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. परत आणखी तिसऱ्या स्टेप मध्ये काय झालेलं आहे, थोडंसं आणखी प्रेशर काय झालेलं आहे, कमी केलेलं आहे. आपण प्रेशर कमी केल्याच्या नंतर हे काय ठिकाणी, या ठिकाणी काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे या ठिकाणी गॅसचं. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही की एक्सपान्शन एकदम सडन एक्सपान्शन झालेलं आहे का, नाही झालेलं. कसं झालेलं आहे, सिरीज ऑफ स्टेप्स झालेलं आहे किंवा इन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये झालेलं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, गाडी ज्यावेळेस ढकलत असतो आपण, ठीक आहे, चढावर गाडी ढकलत असताना ती आपण एका दमात गाडी ढकलू शकत नाही. आपण थोडं ती गाडी काय करत असतो, ढकलत असतो. त्याचप्रमाणे इथं सुद्धा काय होणार आहे, गॅस जो आहे तो गॅस काय होणार आहे, स्टेप वाईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे किंवा त्याचं एक्सपान्शन होणार आहे, सिरीज ऑफ नंबर ऑफ स्टेप्स. हे काय असणार आहे, मग पुढे टू बी कंटिन्यू राहणार आहे. मग हे कधीपर्यंत कंटिन्यू होणार आहे, जोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ गॅस हे दोघे काय होतील, इक्वल होतील. आणि दी सिस्टीम आहे ती सिस्टीम कशामध्ये राहील, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये राहील. लक्षात घ्या, ज्यावेळेस दोन्ही प्रेशर एकमेकांसोबत राहतील, बरोबर आहे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स किंवा प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर हे दोन्ही इक्वल होतील, त्यावेळेस काय होणार नाही, एक्सपान्शन होणार नाही गॅसचं. तोपर्यंत हे काय होणार आहे, गॅसचं एक्सपान्शन कंटिन्यू होत राहणार, सिरीज ऑफ स्टेप्स मध्ये, नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होणार आहे. स्मॉल इन्फायनाइट स्मॉल छोटे स्टेप्स मध्ये काय होणार आहे, त्यांचं एक्सपान्शन होणार. लक्षात येईल, स्मॉल अमाऊंट ऑफ डीव्ही वर्क होणार आहे. डीव्ही या ठिकाणी डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. आता हे स्मॉल डी कशाचा संदर्भ का बरं लिहिलं, कारण स्मॉल चेंज इन दी व्हॉल्यूम झालेलं आहे या ठिकाणी ऑकर्स. हे झाली पहिली स्टेप. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे, ही थर्ड स्टेप आहे, आणि हे काय झालेलं आहे असे ह्या ठिकाणी कंटिन्यूज झालेलं आहे. कधीपर्यंत कंटिन्यूज होणार आहे, जोपर्यंत प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर हे काय होणार नाही, इक्वल होणार नाहीत आणि सिस्टीम काय अटेंड करणार नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे ज्यावेळेस ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे दोन्ही काय होतील, इक्वल होतील त्या ठिकाणी, त्यावेळेस ह्या गॅसचं काय होणार नाही, एक्सपान्शन होणार नाही. गॅसचं एक्सपान्शन त्या ठिकाणी काय होईल, स्टॉप्स होईल. मग त्यावेळेस आता ह्या ठिकाणी हे जे प्रत्येक स्टेप मध्ये काय झालेलं आहे, वर्क झालेलं आहे, गॅसचं एक्सपान्शन झालेलं आहे म्हणजे, आणि ते एक्सपान्शन किंवा ते जे वर्क झालेलं आहे ते वर्क कशा प्रमाणात असणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन असणार आहे. लक्षात घ्या, कारण जे एक्सपान्शन झालेलं आहे ते एक्सपान्शन सुद्धा कशा प्रकारे आहे, स्मॉल अमाऊंट मध्ये एक्सपान्शन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करतोय, जे काय वर्क डन होणार आहे ते वर्क डन कसं होणार आहे, स्मॉल अमाऊंट मध्ये होणार आहे. मग कसं त्याचं एक्सप्रेशन कसं लिहिणार, dw इज इक्वल टू काय लिहिणार त्याचं एक्सप्रेशन, मायनस px इंटू dv. हे dv म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, dv स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज, आणि हे काय असणार आहे, प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर. आता आपल्याला माहिती आहे ऍज वी नो दॅट
as we know that. काय माहिती आपल्याला की प्रोसेस कशी आहे या ठिकाणी. प्रोसेस कशी आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हटल्याच्या नंतर देर इज अ स्मॉल और इनफायनाइटिसिमल डिफरन्स बिटवीन द प्रेशर ऑफ अ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर त्याच्यामध्ये. मग म्हणजे काय असणार, पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल टू काय असणार डीपी. आणि हे पी म्हणजे काय, प्रेशर ऑफ अ गॅस, जो गॅसला काय करतो एक्सपांड करायला, आणि हे एक्सटर्नल प्रेशर काय करतो अपोज करतो एक्सपान्शन पासून. ह्या दोघांमध्ये काय असणार आहे, स्मॉल डिफरन्स असणार. हे ह्या साईडला जाईल आणि ह्या साईडला आल्याच्या नंतर काय होईल बघा, प्रेशर ऑफ अ गॅस मायनस डीपी इज इक्वल टू काय येईल पी एक्स. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया, या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. काय मग या ठिकाणी dw इज इक्वल टू ही मायनस जशास तसं या px ची व्हॅल्यू काय आलेली आहे ही पुटअप करूया आपण. p ऑफ गॅस, प्रेशर ऑफ गॅस मायनस dp आणि इनटू हे काय असणार आहे dv. मग काय येईल dw इज इक्वल टू हे मायनस हे सगळं हे करूया तर काय आलं मायनस p ऑफ गॅस इनटू dv हे मायनस मायनस प्लस dp इनटू dv. याला काय करूया आपण निग्लेक्ट करूया. ही खूप स्मॉल थिंग आहे, बरोबर आहे का, स्मॉल आहे, व्हेरी स्मॉल. dp द प्रोडक्ट इज व्हेरी स्मॉल, देयरफॉर निग्लेक्ट आणि निग्लेक्ट केल्यामुळे काय येईल मग dw इज इक्वल टू मायनस पी इंटू dv प्रेशर ऑफ गॅस. हे वर्णनचे एक्सप्रेशन आले एक कोणत्या ह्याच्यासाठी झालं, एका स्टेप्स साठी झालेलं आहे एवढं वर्णन. मग आता आपल्याला काय करायचंय, पूर्ण ह्याच्या हे करावं लागेल, स्टेप्स वर्णन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता पूर्ण ह्याचं पूर्ण प्रोसेसचं पूर्ण स्टेप्सचं आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी वर्णन कॅल्क्युलेट करायचं, ह्या ठिकाणी वर्णन कॅल्क्युलेट करायचं आणि हे सगळ्यांची काय करावं लागेल, मग आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल ह्याला सगळ्याला. मग इंटिग्रेट करूया आपण, हे इंटिग्रेट दिस इक्वेशन, इंटिग्रेट दिस कुठून V1 पासून ते जिथपर्यंत एक्सपान्शन झालेलं आहे मॅक्सिमम पुढे कंटिन्यू, ठीक आहे, V1 टू V2 पर्यंत. इंटिग्रेट दिस इक्वेशन फ्रॉम द लिमिट V1 टू V2 ह्याच्यापर्यंत आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. आपण जसं आपण मी तुम्हाला सांगितलं वर्णन कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण गाडी ढकलावी, स्मॉल स्टेप्स मध्ये झालं, एक थोडंसं ढकललं थांबावं लागेल, परत ढकलावं लागेल, परत आणखी ढकलावं लागेल, थांबावं लागेल, ढकलावं लागेल, थांबावं लागेल, बरोबर आहे का. आणि शेवटी मग किती वर्णन झालं हे कसं कॅल्क्युलेट करावं लागेल, सगळ्यांची एकत्रितरित्या काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल पूर्ण स्टेप्सची. म्हणजे जसं ह्या ठिकाणी झालेलं एक्सपान्शन ह्याची परत ह्याची परत ह्याची, ह्या आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल ह्या इक्वेशनला, ठीक आहे. आणि इंटिग्रेट केल्याच्या नंतरच आपल्याला पूर्ण वर्क डन, टोटल वर्क डन किंवा डब्ल्यू मॅक्स आपल्याला काय करणार आहे, भेटणार आहे. मग बघूया आपण, हे झालं एका ह्याच्यासाठी. कसं केलं मी दाखवलं तुम्हाला, dw इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू dv आपल्याला माहिती होतं. त्याचबरोबर आपण काय केलेलं, ह्या दोघांमधला डिफरन्स प्रेशर ऑफ अ गॅस किंवा px इज इक्वल टू dp. का बरं, का प्रोसेस ही काय आहे या ठिकाणी रिव्हर्सिबल आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी रिव्हर्सिबल आहे म्हणजे त्याच्यानंतर दोघांमध्ये काय असणार आहे, इनफायनाइटिसिमल डिफरन्स असणार आहे, म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल. रिअरेंज केले, ह्या अशा प्रकारचे इक्वेशन भेटलेले आहेत. या px ची व्हॅल्यू जी आहे आलेली ही ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केलेली आहे. ही काय dp इंटू dv ही व्हेरी स्मॉल असणार आहे आणि त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, व्हेरी स्मॉल थिंग्स असल्यामुळे निग्लेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे हे एक्सप्रेशन आलेलं आहे या एका स्टेपचं. आता आपल्याला काय करायचंय, मॅक्झिमम वर्क साठी करायचं, काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेट करावं लागेल. ही डायग्राम जर समजलेली असेल तर आपल्याला हे पुढचं आपल्याला काय करायचं लक्षात घेऊन जाईल. मग बघूया आता पुढे.
आता इंटिग्रेट करूया इक्वेशनला. कोणत्या इक्वेशनला? W इज इक्वल टू जे आपल्याला भेटलेलं होतं, W इज इक्वल टू काय, कुठून केलेलं होतं आपण, हे मायनस पी ऑफ गॅस इंटू डीव्ही. हे जे आपल्याला इक्वेशन भेटलेलं होतं ते कुठून हे करायचं आपल्याला, इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2. ह्याच्यामध्ये लिमिटमध्ये आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. मग हे W इज इक्वल टू हे फर्स्ट आणि हे सेकंड. हे पहिले हे 1 म्हणजे काय, इनिशियल, आणि हे सेकंड म्हणजे काय, फायनल. W इज इक्वल टू हे कुठून V1 टू V2 मायनस P इंटू डी. इंटिग्रेट करावं लागेल ना सगळे जे काही वर्क डन झालेलं आहे, पहिल्या स्टेप, दुसऱ्या स्टेपला, तिसऱ्या स्टेपला, चौथ्या स्टेपला, जे काय जोपर्यंत एक्सपान्शन झालेलं आहे तिथपर्यंत सगळ्या वर्क डनची आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन म्हणजे एकत्रितरित्या करावं लागेल, म्हणजेच आपल्याला टोटल वर्क डन भेटेल. मग काय ह्या ठिकाणी हे डब्ल्यू मॅक्स या ठिकाणी येईल, डब्ल्यू मॅक्स, ठीक आहे. आणि हे काय मायनस हे V1 टू V2 P इंटू डीव्ही. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, आता परत वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, वी नो दॅट, काय आपल्याला वी नो दॅट, आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन, काय आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. ठीक आहे. मग प्रेशरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. या ठिकाणी P इज इक्वल टू nRT अपॉन V. ही प्रेशरची जी काय व्हॅल्यू आलेली आहे, ही प्रेशरची व्हॅल्यू तर ह्या पुटअप करूया इक्वेशन मध्ये. काय येईल मग बघा, W मॅक्स इज इक्वल टू, ठीक आहे, हे मायनस V1 टू V2 nRT dV अपॉन V आलेलं. हे n नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते कॉन्स्टंटच राहणार आहेत. R गॅस कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट राहणार आहे, आणि T म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंटच आहे, कारण प्रोसेस ही काय आयसोथर्मल आहे. मग ते बाहेर घेऊया आपण, कॉन्स्टंटच राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर काय मग या ठिकाणी बघा, W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT, हे बाहेर काढलं आपण, ठीक आहे. आणि इंटिग्रेशन कुणाच केलेलं, एकत्रितरित्या V1 टू V2 कुणाला केलेलं, dV अपॉन V. इंटिग्रेशन ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला असं भेटतं, W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT, बरोबर आहे का, हे V1 टू V2, किंवा W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT ln log एक्सपोनेंशियल V2 मायनस log एक्सपोनेंशियल V1, ठीक आहे. कसं आलं, W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT ln V2 मायनस ln log एक्सपोनेंशियल V1. ह्याला आपण असं लिहू शकतो, W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT ln V2 अपॉन V1. लॉगचा नियम आहे A मायनस B, तर त्याला आपण काय लिहू शकतो, A डिवायडेड बाय B, V2 अपॉन V1. आता हे लॉग एक्सपोनेंशियल आहे, त्याला आपल्याला काय करावं लागेल, लॉग टू दी बेस 10 करावं लागेल. मग काय W मॅक्स इज इक्वल टू, लॉग टू दी बेस 10 करण्यासाठी आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्याला 2.303 न, ठीक आहे. मग काय मायनस 2.303, कशासाठी मल्टिप्लाय करायचं तर आपण हे 2.303 लॉगचा बेस 10 येण्यासाठी. ज्यावेळेस आपण कधीही लॉग बघत असतो त्यावेळेस त्या लॉगचा बेस हा 10 असतो, लक्षात घ्या. ह्या ठिकाणी लॉगचा बेस 10 नाहीये, आणि म्हणून ह्याला लॉगचा बेस 10 करण्यासाठी आपण कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, 2.303 न मल्टिप्लाय करायला. मग काय आलं या ठिकाणी nRT, आणि हे लॉग टू दी बेस 10, हे काय आलेलं आहे, V2 अपॉन V1. हे एक्सप्रेशन झालेलं आहे जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलं
होतं. ठीक आहे, अशा प्रकारे कशा प्रकारे इंटिग्रेट केलेले आहे या ठिकाणी. नंतर आपल्याला माहित होतं आयडियल गॅस इक्वेशन प्रेशरची व्हॅल्यू पुटअप केली या इक्वेशन मध्ये इथं. त्याच्यानंतर हे कॉन्स्टंट आहेत सगळे, नंबर ऑफ मोल्स आर आणि टी. आर हा गॅस कॉन्स्टंट आहे, टी टेम्परेचर आहे आणि एल काय नंबर ऑफ मोल्स आहे. ते सगळे कॉन्स्टंट असल्यामुळे ते बाहेर घेतली इंटिग्रेशनच्या आणि इंटिग्रेट केल्याच्या नंतर सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला हे इक्वेशन भेटलेलं आहे. ऑल्सो वी नो दॅट बॉयल्स लॉच्या अकॉर्डिंग आपल्याला काय माहिती असतं, P1 V1 इज इक्वल टू काय असतं P2 V2. हे कोणाच्या नंतर आहे अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. ठीक आहे, बॉयल्स लॉ म्हणजेच ह्या ठिकाणी काय होतं P1 P2 इज इक्वल टू काय असतं V2 अपॉन V1. हे जे आहे V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. हे इक्वेशन मध्ये इथं पुटअप करूया. काय आलं मग शेवटी येतं इक्वेशन W max इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. हे अनदर एक्सप्रेशन झाले कोणाचं मॅक्सिमम वर्कचं. हे बॉयल्स लॉ कुठे बघितलेलं आपण गेल्या वर्षी 11वीला बघितलेलं आहे, लक्षात घ्या. तर हे झालं एक्सप्रेशन. मग ह्या आधारावर काही न्यूमरिकल्स आहेत, तर ते न्यूमरिकल्स आपण बघूया वन बाय वन. आता आपल्याकडे वर्कचे 3 एक्सप्रेशन आहेत, लक्षात येते कोणते कोणते बघितलेले आपण. ज्यावेळेस प्रेशर व्हेरिएबल असेल त्यावेळेस एक एक्सप्रेशन होतं. त्याच्यानंतर आपण कोणतं बघितलेलं आहे, देयर इज नो एक्सटर्नल प्रेशर असेल म्हणजे वर्क डन इन व्हॅक्यूम. आणि पुढचं असेल कोणतं बघितलेलं होतं प्रेशर व्हेरिएबल किंवा रिव्हर्सिबल आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन मध्ये जे काही एक्सप्रेशन बघितलेलं आहे आपण त्याच्या संदर्भात आपण एक हे बघितलेलं आहे एक्सप्रेशन बघितलेलं आहे. मग बघूया आपण काय आहे ते. आता जी काही एक्सप्रेशन बघितलेले आपण त्या एक्सप्रेशनवर आधारित न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल बघूया आपण. तो न्यूमरिकल पेज नंबर आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये 70 हा पेज नंबरवर आहे आणि प्रॉब्लेम आहे 4.4 वर. काय सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी. 2 moles ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. लक्षात घ्यायचं काय काय कंडिशन सांगितलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या कंडिशनला. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल म्हटल्याच्या नंतर कोणतं असणार आहे W max. ठीक आहे, रिव्हर्सिबली फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर. काय काय दिले बघूया आपण. N दिलेत नंबर ऑफ मोल्स, किती दिले 2 moles. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे फ्रॉम 20 लिटर म्हणजे V1 दिलेलं आहे किती 20 लिटर. V2 दिलेला आहे किती 30 लिटर. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द वर्क डन म्हटलेलं आहे. आणि आता कॅल्क्युलेट द वर्क डन म्हटल्याच्या नंतर वर्क डन कसं असणार आहे मॅक्सिमम राहणार आहे आणि त्याचं एक्सप्रेशन काय राहणार आहे W max इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. R ची व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी किती 8.314 joules per Kelvin per mole. आणि टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 300 केल्विन. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले W max किंवा W इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायला सांगितले. मग काय एक्सप्रेशन W max इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे W max इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. व्हॅल्यू पुटअप करूया. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2.303. n किती आहे 2. ठीक आहे, मोल इंटू R किती आहे व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन
पर मोल, ठीक आहे, इनटू टेम्परेचर किती दिलेलं आहे 300 केल्विन, बरोबर आहे का, लॉग टू दी बेस 10, V2 किती दिलेलं आहे 30 आणि हे किती दिलेलं आहे 20, हे लिटर लिटर कॅन्सल झालं, केल्विन पर केल्विन कॅन्सल झालं, हे मोल हे पर मोल कॅन्सल होईल, हे काय येईल मग परत -2.303 इंटू 2 इंटू 8.314 जूल इंटू 300 इंटू लॉग टू दी बेस 10 30/20, हे किती येईल मग, याला 1.5 येईल, बरोबर आहे का 1.5. याला सॉल्व करू, सॉल्व केल्याच्या नंतर हे सगळ्याला सॉल्व केल्याच्या नंतर उत्तर जे येणार आहे ते उत्तर येणार आहे, याला सॉल्व केल्याच्या नंतर याचा लॉग बघा आणि याला सॉल्व केल्याच्या नंतर उत्तर येतं -2023 आणि हे जशाच तसं जूल या ठिकाणी उत्तर राहील त्याचं. आणि एक्सपान्शन झालेलं आहे बनलेलं आहे, मग एक्सपान्शन झालं म्हणल्याच्या नंतर कोणतं साईड होईल मायनस, लक्षात घ्या W max इज इक्वल टू काय आलेलं आहे ठिकाणी ही व्हॅल्यू आलेली आहे. दुसरा न्यूमेरिकल बघूया आपण आता काय काय सांगितलंय बघूया. प्रॉब्लेम आहे 4.6 त्याच पेज नंबरवरचा. 300 मिलीमोल्स, 300 मिलीमोल्स म्हणजे 0.3 मोल्स, लक्षात घ्या, ऑफ एन आयडियल गॅस occupies 13.7 decimeter cube at 300 Kelvin. Calculate the work done when the gas expanded until its volume has increased by 2.3 decimeter cube. म्हणजे काय म्हटलेले हे ठिकाणी थ्रू 2.3 डेसिमीटर क्यूब हा काय इन्क्रीज होणार आहे, म्हणजे दोघांमधला जो डिफरन्स आहे फायनल आणि इनिशियल ह्याच्यामधला डिफरन्स किती आहे 2.3 डेसिमीटर क्यूब आहे आणि इनिशियल किती आहे 13.7, म्हणजे फायनल किती राहणार आहे या ठिकाणी 16 डेसिमीटर क्यूब होणार आहे. 3 एक्सप्रेशन काढायला सांगितले. आइस वर्क डन, कॅल्क्युलेट द वर्क डन आइसोथर्मली अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 0.3 बार, दुसरं आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली आणि तिसरं आहे इन व्हॅक्यूम. बघा काय काय दिलेलं आहे. n इज इक्वल टू 300 मिलीमोल्स दिलेलं आहे. 300 मिलीमोल्स म्हणजे n इज इक्वल टू 0.3 मोल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे टेम्परेचर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे टेम्परेचर 300 केल्विन असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा काय म्हणलं इनिशियल V1 किती दिलेलं आहे 13.7 डेसिमीटर क्यूब म्हटलेलं आहे, ठीक आहे. डेल्टा V दिलेला आहे त्या ठिकाणी 2.3 डेसिमीटर क्यूब दिलेलं आहे, म्हणजे असं सांगितलेलं आहे when calculate the work done when the gas is expanded until its volume has increased by 2.3 decimeter cube, म्हणजे जोपर्यंत 2.3 ने इन्क्रीज होत नाही ह्याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे V2 ह्या ठिकाणी काय येईल मग दोघांना हे केल्याच्या नंतर 16 डेसिमीटर क्यूब, 13.7 पासून जर 16 झालं तर ह्या दोघांमधला डिफरन्स किती येणार आहे 2.3 डेसिमीटर क्यूब. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे वर्क, कधी कधी कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, दुसरं काय सांगितलेलं आहे आइसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन आणि तिसरं काय सांगितलेलं आहे इनटू अ व्हॅक्यूम. आणि त्या ठिकाणी पहिल्या प्रेशर दिलेलं आहे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे या ठिकाणी 0.3 बार, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या एक्सप्रेशन, मग W पहिलं लक्षात घ्या W इज इक्वल टू मायनस px इंटू डेल्टा V. मग काय येईल या ठिकाणी
एक्सटर्नल प्रेशर किती दिलेलं आहे या ठिकाणी तर बघा किती दिलेलं आहे -0.3 बरोबर आहे का बार इंटू डेल्टा व्ही ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2.3 डेसिमीटर क्यूब. या दोघांना सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येतं 23 71 म्हणजे किती येईल -0.69 डेसिमीटर क्यूब बार उत्तर आलेलं आहे. मग ह्याला जर जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल 100 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच काय येईल -0.69 डेसिमीटर क्यूब बार इंटू 100 बरोबर आहे का जूल. मग हे काय किती उत्तर येतं ह्याचं 69 -69 हे काय जूल उत्तर आलेलं आहे ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरं काय कोणत्या कंडिशनला सांगितलेलं आहे आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन म्हणजे W max is equal to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 व्हॅल्यू पुटअप करूया या ठिकाणी -2.303 तर आहे -2.303 यांची व्हॅल्यू किती आहे 0.3 बरोबर आहे मोल. R ची व्हॅल्यू किती आहे सांगितलेली आहे 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. टेम्परेचर किती दिलेलं आहे या ठिकाणी 300 केल्विन बरोबर इनटू परत काय सांगितलेलं आहे लॉग किती टू दी बेस 16 आणि हे किती 13.7 हे डेसिमीटर क्यूब. याला सॉल्व्ह करू याला सगळ्याला हे मोल हे पर मोल कॅन्सल होईल केल्विन हे पर केल्विन कॅन्सल होईल हे डेसिमीटर क्यूब कॅन्सल होईल. हे सगळं ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येत असतं -116.1 जूल या ठिकाणी एवढं उत्तर येणार W max व्हॅल्यू. आणि शेवटचं सांगितलेलं आहे व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे W max is equal to -Px into डेल्टा V. एक्सटर्नल प्रेशर 0 असतो बरोबर हे 0 असतो. हे 0 म्हणल्याच्या नंतर ह्याला जे काय मल्टिप्लाय करू ते सगळं काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे W ची व्हॅल्यू काय येणार आहे 0. हे कधी व्हॅक्यूम मध्ये लक्षात घ्या. आणि हे कधी मॅक्सिमम वर आयसोथर्मल रिव्हर्सिबल कंडिशन. आणि हे कधी अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हे असे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतात ठीक आहे. म्हणजे वर्क हे कसं आहे सांगितलेलं आहे मी पाथ फंक्शन आहे आणि त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते कोणता पाथ चोजन केला. या ठिकाणी 3 व्हॅल्यू आलेली आहे बघा वर्कची. या ठिकाणी हे आली एक आलेली एक आलेली आणि एक आलेली. या ठिकाणी 0 कधी आलेली ज्यावेळेस वर्क डन हे व्हॅक्यूम मध्ये असेल ठीक आहे. आणि हे W max कधी असेल ज्यावेळेस आयसोथर्मल रिव्हर्सिबल कंडिशन. आणि हे कधी असेल अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हे 3 वेगवेगळ्या गॅस कंडिशनला जर गॅसचं एक्सपान्शन केलं आपण तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू आलेले. म्हणजे वर्क हे कसलं फंक्शन आहे सांगितलेलं मी पाथ फंक्शन आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं होतं एक्सप्रेशन फॉर दी मॅक्सिमम वर्क किंवा एक्सप्रेशन फॉर दी वर्क इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण वर्कचे एक्सप्रेशन बघितलेले होते अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि इन व्हॅक्यूम. आणि ह्या ठिकाणी कधी कशा संदर्भात बघितलं आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन मध्ये हळूहळू गॅसचं एक्सपान्शन होत होतं नंबर ऑफ स्टेप्स मध्ये. त्याच्यानंतर आपण त्याचं इंटिग्रेशन केलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू भेटलेली होती W max is equal to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 ठीक आहे. तर हे वर्कच्या संदर्भात बघितलेलं किंवा वर्कच्या संदर्भात बघितलेलं थर्मोडायनामिक्स मधलं आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. थँक्यू.